मनमाडमध्ये गांजा विक्रीचा पर्दाफाश, महिला आरोपीसह तिघांना अटक। मनमाडमध्ये अंमली पदार्थ विरोधात पोलिसांची धडक मोहीम, एका महिलेसह तिघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत, 3 ठिकाणी छापा, 10.5 किलो गांजा जप्त। नाशिकच्या मनमाड शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली। उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखाली 3 स्वतंत्र पथकांची निर्मिती करण्यात आली। मुक्तांगण, गवळीवाडा आणि टक्कार मोहल्ला या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले। या कारवाईत सुमारे 10.5 किलो गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली। पोलिसांनी 3 ठिकाणी एका वेळी छापे टाकून सुमारे 10.5 किलो गांजा हस्तगत केला। याची किंमत सुमारे 1 लाख रुपये असल्याची माहिती आहे। संदीप व्यवहारे, तुकाराम गवळी आणि इरफाना पठाण अशी अटक करण्यात आलेले तिघांची नाव आहे। विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे। गांजाच्या संदर्भामध्येच नाही तर केवळ जे काय सर्व प्रकारचे मादक द्रव्य असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि तेगबीर सिंग संधू साहेब, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही मनमाड पोलीस स्टेशनची सर्व टीम, पोलीस निरीक्षक, त्यांचे वेगवेगळे पथकं अशी तयार केलेत आणि एकाच वेळेला मनमाड शहरामध्ये 3 ठिकाणी छापे घातले। 3ही ठिकाणी आमची कारवाई यशस्वी झाली। 3 आरोपी याच्यामध्ये आम्हाला रंगे हात मिळालेले आहेत। त्यांच्याकडे एकूण 10.5 किलो गांजा मिळालेला आहे। साधारण त्याची किंमत 1 लाखाच्या वर असेल। त्याच्यामध्ये 2 पुरुष आरोपी आहेत, 1 महिला आरोपी आहे। त्या आरोपींचा कोर्टामध्ये नेऊन पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला। आता ते आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत। ते कुठून माल आणत होते, त्यांचा सोर्स काय, इथलेच आहेत का बाहेरचे आहेत का परराज्यातले आहेत याचा सुद्धा शोध घेत आहोत। आणि गांजाच्या व्यतिरिक्त अजून काही कुट्टा गोळी असेल, MD असेल, काही पावडर असेल, काही इंजेक्शन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घातक द्रव्य आहेत, नशा येतो त्याच्यामुळं, अशा प्रकारच्या सगळ्याच घातक वस्तूंचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत। असू शकेल त्याचा पूर्णपणे आपण शोध घेऊ। आणि हे जे आरोपी आहेत यांच्यावर याच्यापूर्वी कुठं कुठं गुन्हे दाखल आहेत, पूर्ण महाराष्ट्रात आहेत का भारतभरात आहे याचा देखील शोध घेण्यात येईल आणि पूर्णपणे हा जो काही रॅकेट असेल हे उद्ध्वस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू। या प्रकरणात गांजा विक्रीचे मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय असून या दिशेने पुढील तपास सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी आम्रपाली बाग, मनमाड।